नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही चांगले असाल, मस्त असाल, तंदुरुस्त असाल. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी करंट अफेअर 2024, त्यानंतर फेब्रुवारी करंट अफेअर 2024, मार्च करंट अफेअर 2024 असे आपण प्रत्येक महिन्याचे 50-50 प्रश्नाचे 3 व्हिडिओ बनवलेले आहे. जर का तुम्ही ते व्हिडिओ आत्तापर्यंत बघितलेले नसेल तर ते व्हिडिओच्या हा जो व्हिडिओ बनवत आहे आपण, ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा या व्हिडिओच्या, त्या ठिकाणी त्या तिन्ही व्हिडिओच्या लिंक दिलेले आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ते तिन्ही व्हिडिओ बघा. 50-50 प्रश्नाचे व्हिडिओ आहे आणि ते जे 50 इम्पॉर्टंटच प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले, जे की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. 2024चे काही इम्पॉर्टंट करंट अफेअरचे प्रश्न तेच त्यामध्ये ॲड केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातले 2024चे जेवढे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर बनणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या मराठी GK या यूट्यूबच्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल, तर कृपया पहिल्यांदा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे, त्यामुळे अगोदरच लाईक करून घ्या. त्यानंतर साईडला घंटेचं बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, कारण की यानंतरचा जो मे महिन्याचा व्हिडिओ येणार आहे चालू घडामोडीचा 50 प्रश्नांचा, तो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सूचना मिळेल त्याची की व्हिडिओ अपलोड झालेला आहे म्हणून. तर बघा, ह्या ठिकाणी एप्रिल महिन्याचे आपण आता करंट अफेअर बघणार आहोत, जे की जास्त नाही 50 प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये आहे आणि फार कमी वेळेत मी हे 50 प्रश्न आटोपण्याचा प्रयत्न करतो. तर चला, या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा, पहिला आहे. या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे रे? एक मिनटं, थोडी पेनची साईज कमी करतो मी. जर ओके. या ठिकाणी मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत? बघा, या ठिकाणी मुंबई शहराचे पालकमंत्री सांगायचे, तर मुंबई शहराचे पालकमंत्री जे आहे ते आहे आपले दीपक केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 नंबरचा बघा, या ठिकाणी लिंडी कॅम्सन या भारतातील रिकामजागा देशाच्या पहिल्या उच्च आयुक्त आहे. बरं बघा, लिंडी कॅम्सन ह्या आहे, ह्या भारतातील म्हणजे ह्या भारतीय आहे. तर ह्या कोणत्या देशातील, म्हणजे लिंडी कॅम्सन हे भारतातील आहे, पण ते आता कोणत्या देशाच्या पहिल्या महिला उच्चायुक्त ठरलेल्या आहे? तर त्या ठरलेल्या आहे ब्रिटन या देशाच्या. ब्रिटनचं दुसरं नाव काय आहे रे? UK, युनायटेड किंगडम असं समजतो आपण ब्रिटनला. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक, समोरचा जो आपण 3 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी दुर्गा 2 हे लेझर क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? बघा, या ठिकाणी दुर्गा 2 हे कसं रे? लेझर क्षेपणास्त्र आहे आणि हे कोणत्या देशाने म्हणल्यापेक्षा कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? इथं कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर ते विकसित केलेलं आहे, पर्याय क्रमांक जे आहे आपलं B नंबरचं DRDOने विकसित केलेलं आहे. आता DRDOवरती आपण थोडक्यात माहिती बघू. DRDOबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी तुम्हाला. बरं बघा, DRDOची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1958ला. बरोबर, DRDOची स्थापना या ठिकाणी 1 जानेवारी 1958ला झालेली आहे. आणि DRDOचं मुख्यालय कुठे आहे रे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. DRDOचं लॉंग फॉर्म लक्षात घ्या, इथं डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हा DRDOचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4 नंबरचा आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी 5 एप्रिल 2024 रोजी कितवा राष्ट्रीय सागरी दिवस साजरा करण्यात आला होता? बघा, राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा करण्यात येतो? 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिवस साजरा करण्यात येतो. IMP प्रश्न आहे, याला तुम्ही स्टार मारून ठेवा किंवा तुमच्याजवळ जर नोटबुक असेल तर त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. 5 एप्रिल काय रे? राष्ट्रीय सागरी दिवस आहे. तर 2024मध्ये कितवा राष्ट्रीय सागरी दिवस साजरा केला होता? तर तो साजरा केलेला होता, 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे D नंबरचं, B. 61वा जो राष्ट्रीय सागरी दिवस साजरा केला होता 5 एप्रिल 2024 रोजी. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 5 नंबरचा. या ठिकाणी दक्षिण कोरिया या देशाने बनवलेल्या कृत्रिम सूर्याचे नाव काय आहे? बघा, दक्षिण कोरियाने एक कृत्रिम सूर्य बनवलेला आहे आणि ह्या कृत्रिम सूर्याचं नाव काय आहे रे? केस्टर, KSTAR. काय रे? केस्टर या सूर्याचं नाव आहे KSTAR. दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवलेला आहे आणि त्या सूर्याचं नाव काय? KSTAR, केस्टर. एवढं लक्षात ठेवा. के स्टार आहे बघा, त्याला वाचायचं कसं लक्षात ठेवा, K आणि स्टार, STAR, के स्टार वाचा त्याला. म्हणजे के स्टार वाचले तुम्हाला लक्षात येईल. के हे त्याचं नाव आणि स्टार म्हणजे काय? तारा, म्हणजे चमकणारा तारा, म्हणजे के स्टार हे नाव ठेवलेलं आहे, त्याचं लक्षात ठेवा, K स्टार. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोर जो आपण 6 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2024 पुरुष विजेचे पद, म्हणजे जे 2024चे जे पुरुष विजेतेपद आहे खो खो स्पर्धेत, ते कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? तर ते पटकावलेलं आहे
महाराष्ट्र या संघाने. कोणी रे? महाराष्ट्राच्या संघाने खो खोचं जे 2024चं यजमानपद आहे म्हणजे विजेतेपद आहे ते पुरुष एकेरीमध्ये पटकावलेलं आहे महाराष्ट्राच्या संघाने. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिवस 2024ची थीम काय आहे? बघा मला सांगा, जागतिक वसुंधरा दिवस कधी आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची थीम आहे बघा, प्लॅनेट व्हर्सेस प्लॅस्टिक. काय रे थीम? IMP प्रश्न आहे, म्हणजे जास्त वेळेस विचारतात परीक्षेमध्ये, जे की आपली जागतिक वसुंधरा दिवस आहे. कधी रे जागतिक वसुंधरा दिवस? 22 मे का एप्रिल? 22 मेला जागतिक वसुंधरा दिवस आहे. एवढं लक्षात ठेवा, कमेंट बॉक्समध्ये छापा. 22 एप्रिलला कोणता दिवस सांगा? पृथ्वी दिवस. सॉरी 22 मे नाही, 22 एप्रिल आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो 22 एप्रिलला आहे. 22 एप्रिल लक्षात ठेवा. वसुंधरा दिवस कधी रे? पृथ्वी डे कधी आहे? 22 एप्रिलला. 22 एप्रिलला पृथ्वी दिवस आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 8व्या नंबरचा. थोडं फास्टमध्ये घेऊ का, थोडं स्लो होते, जेणेकरून थोडं तुमचं लवकर फास्टमध्ये घेतो, म्हणजे कमी वेळेत जास्त झाले पाहिजे ना प्रश्न आपले. 50 प्रश्न आहे ना, तर 50 प्रश्नालाच अर्धा घंटा जायचा आपल्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काही मजा नाही राहायची ते शिकण्यात पण तुम्हाला पण ऐकण्यात. त्यामुळे आता फास्टमध्ये घेऊ थोडं. जेवढं स्पीडने होईल तेवढं स्पीडने घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 8 नंबरचा. देशातील लोकसभा 2024चे पहिले बिनविरोधी खासदार ठरलेले मुकेश दलाल यांचा मतदारसंघ कोणता आहे? तर यांचा मतदारसंघ सांगायचा आहे मुकेश दलालचा. तर मुकेश दलालचा मतदारसंघ आहे सुरत. कोणता आहे रे? सुरत हा मतदारसंघ आहे. पहिले बिनविरोधी खासदार ठरलेले आहे ते. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर नरसिंग यादव यांची निवड करण्यात आलेली आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या पदी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे, श्रीजा अकोला ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्टार या प्रश्नाला येण्याची दाट शक्यता आहे. तर श्रीजा अकोला ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती आहे टेबल टेनिसशी संबंधित. टेबल टेनिसची अजून एक खिलाडी सांगतो तुम्हाला, मनिका बत्रा. काय रे? मनिका बत्रा ही पण जी खेळाडू आहे ही पण टेबल टेनिसशी संबंधित आहे आणि श्रीजा अकोला ही पण टेबल टेनिसशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11 नंबरचा तुमच्यासमोर. या ठिकाणी 11 नंबरचा आहे, लॉरियस स्पोर्ट अवॉर्ड ऑफ द इयर 2024चा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? लॉरियस स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024चा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा देण्यात आलेला आहे नोवाक जोकोविच. कोणती खेळाडू आहे रे? सर्बियाची खेळाडू आहे. सर्बियाची काय खेळतात? कोणता खेळ खेळतात? फुटबॉल खेळतात. लक्षात ठेवायचं आहे, फुटबॉलशी संबंधित आहे नोवाक जोकोविच. आणि त्यांचं जर हे विचारलं काय देश विचारला तर सर्बियाची येते, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, लांगम. बघा लांगम देवीची राष्ट्रीय महिला रिकाम जागा प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. बघा राष्ट्रीय महिला प्रशिक्षक म्हणून कोण, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, फुटबॉलची राष्ट्रीय महिला प्रशिक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? कोणाची? तर लंगाम देवीची नेमणूक करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महिला फुटबॉल प्रशिक्षक म्हणून. लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक B नंबरचा याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे, ग्रीन नोबल पुरस्कार विजेते. बघा अलोक शुक्ला. काय रे? ग्रीन नोबल पुरस्कार विजेते कोण आहे? अलोक शुक्ला. हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर हे आहे छत्तीसगड राज्याचे रहिवासी. कोणत्या राज्याचे रहिवासी आहे? छत्तीसगड राज्याचे रहिवासी आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी सांगायचं तुम्हाला 14 नंबरचा, दिनेश कुमार त्रिपाठी हे कितवे भारतीय नौदलाचे प्रमुख ठरलेले आहे? दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे. बघा सांगा रे, 8 ऑक्टोंबर काय रे? 8 ऑक्टोंबर कोणाचा दिवस आहे? आपला भारतीय वायुसेनेचा दिवस आहे 8 ऑक्टोंबर. आणि 4 डिसेंबर कोणाचा रे? नौदलाचा दिवस आहे. हे दोन्ही लक्षात ठेवायचे. 15 जानेवारी कसा दिवस आहे रे? आर्मी डे. 15 जानेवारी कोण आहे रे? आर्मी डे. हे पण लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 8 ऑक्टोंबर एअरफोर्स डे. 4 डिसेंबर नेव्ही डे. 15 जानेवारी आर्मी डे, जे की अजून 2-3 दिवसात 15 जानेवारी आर्मी डे येणार आहे. हे बघा ह्या ठिकाणी दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख ठरलेले. तर ते कितवे प्रमुख ठरलेले? तर ते ठरलेले आहे 26वे क्रमांकाचे प्रमुख हे दिनेश कुमार त्रिपाठी प्रेझेंट टाईम भारतीय नौदलाचे प्रमुख ठरलेले आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे, पहिली आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष पर्यटन परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? टू स्टार करा या प्रश्नाला. जी पहिली असल्यामुळे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण की बार विचारू जाऊ शकते. पहिली बघा, जगातील पहिलं असो, भारतातील पहिलं असो, किंवा राज्यातील पहिलं असो, किंवा एखादी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद असो, काही असो पर्यटन, तर ह्या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आहे. तर ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती? तर ती करण्यात आलेली होती नेपाळ या देशात. कोणत्या रे? नेपाळ या देशात. तुम्हाला माहिती आहे नेपाळ या देशात सर्वोच्च उंच शिखर आहे ते कोणतं रे? माउंट एव्हरेस्ट आहे. त्याची जर तुम्ही उंची पाहिली तर 8,848 आहे. किती रे? 8,848. एक मिनिट हे इरेज करतो थोडं, त्याची उंची सांगतो मी तुम्हाला.
किती रे माउंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर बरोबर. आणि मला सांगा की भारतातील सर्वोच्च शिखर जे आहे K2 बरोबर, सर्वांना माहिती आहे K2 शिखर आहे भारताचं सर्वोच्च. K2 याची उंची सांगायची मला, हाईट K2ची हाईट सांगायची, कमेंट बॉक्समध्ये फास्टमध्ये सांगायचे. तर ही पहिली आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोणत्या देशात? नेपाळ देशात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 16 नंबरचा. 24 एप्रिल 2024 कितवा पंचायत राज दिवस करण्यात आला? बघा 24 एप्रिलला कोणता दिवस आहे रे? पंचायत राज दिवस. एवढं लक्षात ठेवा, 24 एप्रिलला पंचायत राज दिवस आहे. आणि 2024मध्ये कितवा पंचायत राज दिवस सेलिब्रेट करण्यात आलेला होता? 15वा पंचायत राज दिवस सेलिब्रेशन करण्यात आलेला होता 24 एप्रिल 2024 रोजी 15वा. तर 24 एप्रिलला काय आहे? पंचायत राज दिवस आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चार दिवसांचा आठवडा करणारा बघा 4 दिवसांचा आठवडा. तुम्हाला माहिती आहे आठवडा किती दिवसाचा आहे सध्या? 7 दिवसाचा, 7 डेचा आठवडा आहे. पण आता काय केलेलं आहे, आशियातील एका देशाने काय केलेलं आहे की 4 दिवसाचा आठवडा तयार केलेला आहे. तर त्या देशाचं नाव सांगायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये फास्ट. तर याचं बरोबर उत्तर आहे सिंगापूर. सिंगापूरनं काय केलेलं माहिती आहे का? आता आपला राहतो आठवडा 7 दिवसाचा, पण यांनी काय केलेलं आहे 4 दिवसाचा आठवडा तयार केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 18 नंबरचा. तिसरा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? बघा गेला बी स्टार करायला. जो 3rd नंबरचा लता मंगेशकर पुरस्कार आतापर्यंत 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, आणि आता हे तिसरा कोणाला देण्यात आलेला आहे? तर हा देण्यात आलेला आहे अमिताभ बच्चनला. कितवा रे? तिसरा जो लता मंगेशकर पुरस्कार आहे तो अमिताभ बच्चनला देण्यात आलेला आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे नलिन नेगी. बघा नलिन नेगी यांची रिकाम जागा सीईओच्या पदी निवड करण्यात आली. नलिन नेगी कशाचे सीईओ आहे? कोणत्या कंपनीचे सीईओ आहे? तर नलिन नेगी हे जे आहे हे आहे आपले भारत पेचे सीईओ. कोण आहे रे? सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, सीईओ. तर विचारते भारत पेचे सीईओ कोण आहे? नलिन नेगी हे भारत पेचे सीईओ, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती? आता याला करा 3 स्टार. ह्यो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, 3 स्टार करा तुम्ही. विचारणार 2025मध्ये तुम्ही कोणती पण एक्झाम द्या मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न विचारणार. श्युअरिटी सांगतो मी, बार सांगते का की हे प्रश्न विचारतात बाबा. त्यानंतर बघा याचं उत्तर सांगतो मी फास्टमध्ये. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती? मग ती खाजगी बँक आहे HDFC. काय रे? HDFC. मग सांगा रे HDFCचा लॉंग फॉर्म काय? आता तुम्ही लय अभ्यास केला, लय हुशार आहे तुम्ही फास्टमध्ये मला HDFCचा लॉंग फॉर्म सांगा बघू किती जणांचा परफेक्ट अभ्यास आहे, परफेक्शन आहे अभ्यासामध्ये. HDFCचा लॉंग फॉर्म सांगायचं. बघा ह्या ठिकाणी 21 नंबरचा प्रश्न आहे. अजून आपले 30 प्रश्न राहिलेले आहे. बघू वेळ झालेले आहे 12 मिनटं. बघा ह्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, वेळ थोडा जास्त जाते कारण की मला थोडंफार तुम्हाला डिटेल्समध्ये पण सांगता जातं. कसं आहे, भले 50 प्रश्न आहेत पण माझा हेतू याचा राहतो 50चे 100 तरी प्रश्न मी तुम्हाला सांगू शकलो पाहिजे. म्हणजे 50च्या पेक्षा डबल प्रश्न झाले पाहिजे. एक प्रश्न असला तर एकापेक्षा अजून 1-2-3 प्रश्न त्याच्यावर निर्माण होऊन जवळपास तुमचे म्हणजे हाच अभ्यास राहतो रे. एक अभ्यासाची मेथड अशीच राहते की एका प्रश्नावर 10-12 प्रश्न सांगणे, 4-5 प्रश्न सांगणे, म्हणजे तो ते एक प्रश्न कन्फर्म होणारच आहे. त्याच्यानंतर तुमचे अजून 2-3 प्रश्न एक्स्ट्रा तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडणारे ते प्रश्न तुमच्या लक्षात राहील. बघा या ठिकाणी 21 नंबरचा प्रश्न आहे. 16 एप्रिल 2024 भारतीय रेल्वेने सुरू. बघा 16 एप्रिल 2024 भारतीय रेल्वे सुरू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहे? किती वर्ष पूर्ण झालेले आहे रे? तर इथं झालेले आहे टोटल किती? 170 इयर्स. किती रे? 170 वर्ष पूर्ण झालेले 16 एप्रिलला भारतीय रेल्वेला. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे. IPL SRH बघा सनरायझर हैदराबाद संघाने किती धावा काढून IPS इतिहासातील सर्वाधिक संख्या उभारलेली आहे? एवढा काही महत्त्वाचा प्रश्न नाही, 287 फक्त, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 23 नंबरचा आहे डस्ट लीग युद्ध सराव. आला ना, खतरनाक. कसा आहे? एकदम राडा, एकदम कडक प्रश्न आहे, कडक. याला डायरेक्ट 5 स्टार रेटिंग देते मी, 5 स्टार. कडक प्रश्न आहे एकदम. युद्ध सराव डस्ट लीग. दस्त लगे रे, किसके दस्त लगे? डस्ट लीग के दस्त लगे. फिर कौन शामिल हुआ था उसमें? तो उसमें शामिल हुआ था भारत और उज़्बेकिस्तान. कौन रे? भारत और उज़्बेकिस्तान शामिल हुआ था डस्ट लीग युद्धाभ्यास में. ये डस्ट लीग युद्धाभ्यास कौन से सेना का है? आर्मी का है, एयरफोर्स का है कि नेवी का है? तो ये जो है ना डस्ट लीग सेनाभ्यास, ये है हमारे आर्मी का, ध्यान में रखिए. अगला प्रश्न है आपके सामने. 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? बघा 14 एप्रिलला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती कितवी साजरी करण्यात आलेली होती रे? तर ती साजरी करण्यात आलेली होती ती 133वी. 133
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जो 14 एप्रिल दिवस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, तो आणखी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर तो कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? विद्यार्थी विश्व डे म्हणून साजरा केला जातो. कोणता रे? विद्यार्थी विश्व डे. तर बघा या ठिकाणी आता 2025ची जी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती ही कितवी राहील रे? 134वी राहील, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मिथ व्हर्सेस रियालिटी. बघा, मिथ व्हर्सेस रियालिटी हा प्लॅटफॉर्म कोणत्या शासकीय यंत्रणेशी संबंधित आहे? तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. काय रे? मिथ व्हर्सेस रियालिटी, एवढा शब्द आहे. मिथ व्हर्सेस रियालिटी हा जो प्लॅटफॉर्म आहे निवडणूक आयोगाशी. बरं बघा मला सांगा, निवडणूक आयोग कोणत्या कलमाशी अंतर्गत आहे? कोणत्या कलमात आहे निवडणूक आयोग? कलम 324 अंतर्गत आहे निवडणूक आयोग. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, PM सूर्यघर योजनेची शुभारंभ कधी झालेला आहे? करा स्टार्ट. मागेल त्याला सोलार, बरोबर, ही योजना आहे. आता हीच योजना म्हणजे याच्यात झालेली आहे. मागेल त्याला सूर्यघर सोलार योजना अशी ह्या ठिकाणी पूर्ण योजना ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक नंबर डीचं. 13 फेब्रुवारी 2024पासून PM सूर्यघर योजनेचा शुभारंभ झालेला आहे. कधी रे? कधी झालेला आहे? 13 फेब्रुवारी 2024ला. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर, प्रश्न क्रमांक 27वा आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग लीलावती सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेला आहे. बघा, महाराष्ट्रात जी प्रीमियर लीग होती, कोणती रे? महाराष्ट्रात जी प्रीमियर लीग होती त्याच्यामध्ये लीलावती सर्वाधिक महागडा खेळाडू ठरले. त्याचे खेळाडूचं नाव आहे एक मिनिट रॉंग झाले प्रश्न, सॉरी. बघा ह्या ठिकाणी जे महाराष्ट्रात जी प्रीमियर लीगची लिलाव झाला होता तर त्यातील सर्वात महागडू खेळाडू कोण ठरला होता रे? तर त्यात सर्वात महागडू खेळाडू ठरला होता नौशाद शेख. कोण रे? नौशाद शेख हा खेळाडू सर्वात महाग ठरलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 28 नंबरचा, भारतातील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धा कोणत्या शहरात पार पडली? बघा, पहिली असल्यामुळे इम्पॉर्टंट ठेवा जर बाबा प्रश्न विचारताच. याला रेटिंग करा, 2 स्टार रेटिंग करा, 3 स्टार करा का 4 स्टार करा, पण 3 स्टार कंपल्सरी रेटिंग याला द्यावंच लागणार आहे, कारण की हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर बघा याचं बरोबर उत्तर होणार आहे रांची. बघा, भारतातील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग काय संबंधित आहे? हॉकी लीगशी संबंधित आहे. ती कोणत्या शहरात पार पडलेली आहे? रांची या शहरात. रांची ही कोणत्या शहरात आहे रे? हे कोणत्या राज्यात आहे? रांची झारखंडमध्ये रांची. झारखंडची राजधानी कोणती रे? रांची आहे, लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर रायपूर काढसान, झारखंड हे रायपूरमधलं शहर आहे पण त्याची जी झारखंडची जी राजधानी ती रांची आहे. त्यानंतर ऑपरेशन ॲनाकोंडा कोणत्या राज्यातील नक्षलवाद्याचा बीमोड करण्यास संबंधित आहे? ऑपरेशन ॲनाकोंडा विचारू शकते कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन जे ॲनाकोंडा आहे ते नक्षलवाद्याचा विरोध करण्यासाठी, नक्षलवाद्याचा बीमोड करण्यासाठी, म्हणजे नक्षलवाद्याचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन आहे. तर हे ऑपरेशन जे आहे ते कोणत्या राज्यानं हे ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे नक्षलवाद्याचा खात्मा करण्यासाठी? तर हे केलेलं आहे झारखंड राज्य सरकारने. कोणी रे? ऑपरेशन ॲनाकोंडा कोणत्या राज्याचं आहे? झारखंडचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर लॉन्च केलेलं आहे? जगातील सर्वात शक्तिशाली लेझर सिस्टम जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तर ती केलेली आहे रोमानिया राज्याने. रोमानिया देशाने. कोणत्या देशाने? रोमानिया देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर लॉन्च केलेली आहे, लेझर सिस्टम लॉन्च केलेली आहे. नंतर FIDE. बघा, FIDE नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत भारतातील अव्वल बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे? भारतातील विचारलेलं आहे. आता नुकताच तुम्हाला माहिती आहे डी गुकेश चर्चेत आहे, ते जगातील सर्वात बुद्धिमान काय म्हणते ते बुद्धिबळपटू ठरलेला आहे डी गुकेश. पण ह्या ठिकाणी FIDEच्या नुकत्याच जाहीर झालेल्या जी क्रमवारी यादी जाहीर होती त्यात भारताचा अव्वल बुद्धिबळपटू कोण ठरला आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर तो ठरलेला आहे अर्जुन एरिगाईस. कोण रे? अर्जुन एरिगाईस हा भारतातील प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न आहे, 8 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान मुद्रा योजनेला किती वर्षे पूर्ण झालेले आहे? बघा, पंतप्रधान मुद्रा योजना कधी सुरू झाली होती? 8 एप्रिलला चालू झाली होती. कधी रे? 8 एप्रिलला चालू झाली होती ही योजना, पंतप्रधान मुद्रा योजना. तर 2024मध्ये ह्या योजनेला टोटल किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर टोटल पूर्ण झालेले 9 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि 2025मध्ये ह्या योजनेला किती वर्ष पूर्ण होणार आहे रे? 10 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 2025ची एक्झाम द्या का 2026मध्ये द्या, हे प्रश्न रिपीट विचारणार म्हणजे विचारणार. मग लक्षात ठेवायचं ही योजना कधी चालू झाली होती? ही योजना झाली असेल बघा 2015, 9/5/14 2000. बघा, ही जी पंतप्रधान मुद्रा योजना आहे ती 8 एप्रिल 2015 रोजी चालू झाली होती. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा बघा तुमच्या समोर आहे, बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंगमध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? जी बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंग आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर जो देश आहे
त्या देशाचं नाव आहे सिंगापूर. कोणता देश आहे? सिंगापूर हा बिझनेस इन्व्हायरमेंट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 34 नंबरचा. 2023-2024 महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत म्हणजे 2023-24ची जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे भाग्यश्री फंट यांनी. बघा विचारू शकते कुस्ती संबंधित कोणती प्लेयर आहे, कुस्तीला काय म्हणतात रे? रेसलिंग संबंधित कोणती खेळाडू आहे? भाग्यश्री फंट. एवढे लक्षात ठेवा. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आहे 19वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCOची सुरक्षा परिषद कोणत्या देशात पार पडलेली आहे? तर ती पार पडलेली आहे कझाकिस्तान या देशात. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर 7 एप्रिल 2024 रोजी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कधी स्थापना झालेली आहे रे? 7 एप्रिल. कधी स्थापना झालेली आहे WHOची? 7 एप्रिलला. लक्षात ठेवायचं आहे 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल 1948 रोजी WHOची स्थापना झालेली आहे. तर मला सांगायचे की 7 एप्रिल 1948 पासून तर तुम्ही जर कालावधी म्हटला 2024पर्यंत तर लगभग 76 वर्षे कंप्लीट झालेले आहे WHOला स्थापनेला. किती वर्षे कंप्लीट झालेले आहे? 76 वर्षे कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, थोडं पेन चेंज करून घेतो, थोडं ब्ल्यू कलरचा करू आपण. या ठिकाणी IPL बघा, IPL 2024मध्ये पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे? IPL 2024मध्ये पहिला शतकवीर ठरलेला आहे विराट कोहली. कोण ठरलेला आहे रे? विराट कोहली हा ठरलेला आहे पहिला शतकवीर 2024चा. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे तिन्ही सेनादलाचा एकत्रित मोहिमेसाठीचा पहिला त्रिदल तळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर तो उभारण्यात आलेला आहे मुंबई या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? मुंबई या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे जुडिथ सुमिनवा तुलुका. बघा थोडं अवघड नाव आहे पण हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नाव अवघड आहे थोडं, मला बी थोडं व्यवस्थित वाचलं त्यांनी आणि वाचताना थोडं गडबड होतीच. अवघड नाव असले काय समजायचं इम्पॉर्टंटच प्रश्न आहे तो. तसे प्रश्न सहसा येत नाही, अवघड नावाचेच प्रश्न येतात म्हणजे ते जे की देशातील पहिले राहतात. बघा ह्याच्या जुडीत सुमिनवा तुलुका आहे ह्या आफ्रिका देशातील पहिले महिला पंतप्रधान ठरलेले आहे. तर जे कोणता आफ्रिकेतील देश आहे की त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहे? तर आफ्रिकेतील जो कार्गो देश आहे, कार्गो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ठरलेल्या आहे? जुडीथ तुलुका ठरलेल्या आहे. जुडीथ एवढं लक्षात ठेवा, जुडीथ ठरलेले आहे कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान. त्यानंतर 1 एप्रिल 2024 रोजी MPSC MPSCच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झालेले आहे? MPSC लॉंग फॉर्म सांगायचं काम नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1 एप्रिल 2024 रोजी जी MPSCच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झालेले आहे? तर टोटल 87 वर्ष पूर्ण झालेले आहे. किती? 87 वर्ष पूर्ण झालेले आहे कोणाच्या स्थापनेला रे? MPSCच्या स्थापनेला. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक बघा ह्या ठिकाणी आहे 41 नंबरचा. चर्चेत असलेले कच्छतीऊ बेट कोणत्या देशात आहे? स्टार करायला पण बघा, मी जे प्रश्न तुम्हाला स्टार सांगतो ना ते 100% येण्याची गॅरंटी राहते. तेव्हाच मी तुम्हाला सांगतो की तुला स्टार करा, नोट डाऊन करा, कारण की इम्पॉर्टंट राहते. आता हे जे बेट आहे कच्छतीऊ बेट हे कोणत्या देशात आढळलेलं आहे म्हणजे चर्चेत होतं ते, आणि हे बेट आता सध्या प्रेझेंट टाईम कोणत्या देशात आहे? तर हे जे बेट आहे श्रीलंका देशातलं बेट आहे कच्छतीऊ बेट, लक्षात ठेवायचे. नंतर 42 नंबरचा प्रश्न आहे 1 एप्रिल 2024 रोजी RBIच्या स्थापनेला किती वर्ष झालेले आहे? तुम्हाला सांगतो RBIची स्थापना कधी झालेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI स्थापना लिहा इथं, नोट डाऊन करा. स्थापना 1 एप्रिल 1900 किती रे? 1934. किती? 1934ला कोणाची समिती कोणत्या समितीने शिफारस केली ती स्थापना करण्यासाठी? RBIची यंग हिल्टन या समितीने शिफारस केली ती की RBIची स्थापना करा म्हणून. RBIचं लॉंग फॉर्म माहीत असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बरोबर. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे, ना की दिल्ली. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की RBIचं मुख्यालय दिल्ली असेल, तर RBIचं जे मुख्यालय ते मुंबई आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचं मुख्यालय मुंबई, एवढं लक्षात ठेवा. त्या RBIच्या स्थापनेला 2024मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहे रे? तर टोटल झालेले 19 इयर्स. किती? 90 वर्ष पूर्ण झालेले RBIच्या स्थापनेला. कधी? 2024मध्ये 1 एप्रिल 1934 साली स्थापना झालेली होती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ दी नरेंद्र मोदी पुरस्कार भेटलेला आहे? नरेंद्र मोदी त्या देशात गेले त्यामुळे त्यांना जो आपला कोणता देश आहे? इजिप्त जो देश आहे, नरेंद्र मोदींना काय केलं माहिती आहे की इजिप्त देशाने काय केलं? ऑर्डर ऑफ दी नाईल हा पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणाला रे? नरेंद्र मोदी यांना. लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर
44 ने 2024चं लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात किती टप्प्यात झालेली आहे? तर 2024च्या ज्या निवडणुका होत्या सार्वत्रिक निवडणुका, तर त्याचे जर तुम्ही टप्पे पाहिले तर टोटल किती 5 टप्प्यात निवडणूक झालेली आहे. प्रस्तावित होते की 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे म्हणून, म्हणजे 2024 14 एक झाली, त्यानंतर 2020मध्ये निवडणूक झाली, आता 2024मध्ये झाली बरोबर. जी 2019 शायद 19मध्ये झाली, 2019मध्ये निवडणूक झाली बघा. तर ती एकूण 7 टप्पे झाली. पण तसंच अनुमान होता की याची बी 7 टप्पे होऊन या निवडणुकीचे. पण ह्या निवडणुकीचे टोटल किती टप्पे झालेले आहे? टोटल टप्पे झालेले आहे निवडणुकीचे 5च टप्पे झालेले आहे. 5 टप्पे झालेले आहे निवडणुकीचे, एवढे लक्षात ठेवा 2024चे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 45 नंबरचा. 2024मध्ये IPL लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो खेळाडू ठरलेला आहे हर्ष पटेल. हर्ष पटेल हा 2024च्या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. तर मला सांगा 2025चा लिलाव झालेला आहे IPLचा, तर 2025च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? हे कमेंट बॉक्समध्ये फटाकून छापायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 46 नंबरचा आहे. पुढीलपैकी कोणत्या शहराचे नवीन नामकरण मायनाक नगरी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे? कोणतं शहर आहे रे, त्या शहराचं नाव शहराची मागणी म्हणजे त्याचं नाव, जे शहर आहे त्याचं नाव मायनाक नगरी म्हणून ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे. तर कोणतं शहर असेल ते? तर ते शहर आहे अलिबाग. हे जे शहर आहे ना, अलिबागचं नाव लोकांची मागणी आहे की काय करा म्हणून मायनाक नगरी हे नाव ठेवा म्हणून अलिबागचं. काय रे, मायनाक नगरी म्हणून हे नाव ठेवा, पण शक्यतो ठेवणार तर नाही म्हणा, पण चालू आहे, मागणी चालू आहे, मागणीने जोर जास्त धरलेला आहे. तर अलिबागचं नाव ठेवायचं काय म्हणते ते, मायनाक नगरी म्हणून नाव ठेवा. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात सावरकरांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने स्वीकारली आहे? आया उठ पहाड़ के नीचे, आया ना, उठ पहाड़ के नीचे आया. 5 स्टार करो इस क्वेश्चन को, ये टपकने की ज़्यादा संभावना है. 5 स्टार नहीं 7 स्टार करो, तुम कुछ भी करो, ये टपकेगा ही टपकेगा. क्योंकि ये जो प्रश्न में बताया है ये स्वातंत्र्यवीर सावरकर का जो फिल्म निकली थी अभी, उसमें जो सावरकर की भूमिका आहे वो किस अभिनेत्याने म्हणजे कोणत्या अभिनेत्याने ह्या ठिकाणी ती साकारली होती? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी नंबरचं. रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकराची चित्रपटामध्ये अभिनेत्याचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरचा रोल त्या चित्रपटात केला होता. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न देखील तुम्हाला सामने यहाँ पर 48 नंबर का. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे वयाची कितव्या वर्षी निधन झालेले आहे? बापरे, जगातील सर्वात म्हातारं होतं कोणी? या म्हाताऱ्याचं निधन बघा किती वर्ष जगलं, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. हे म्हातारं 114 वर्ष जगलेलं आहे. किती रे, 114 म्हणजे 114 वर्ष या म्हाताऱ्याने जीवन घेतलेलं आहे. पण आता काही कोणी जगत नाही एवढे वर्ष. जास्तीत जास्त माणसाची लाईफ आता 75पर्यंत, म्हणजे 75पर्यंत माणूस चांगलं जगू शकतो. त्यानंतर कधी गचकन काही सांगू शकत नाही. त्या व्यक्तीचं नाव ठेवा, सगळ्यात वृद्ध आहे जुआन विसेंट पेरेज मोरा. नाव ते एवढे 1 2 3 4 अंकी नाव याचं, बरोबर आहे. म्हातारं टिकणारचे नाव जेवढे दमदार आहे, तर मग वयात बी दमदार राहिलं म्हातारं, खाल्लं बिल्लं चांगलं असेल त्यांना, त्यामुळेच जगलं ते. त्यानंतर बघा IPLमध्ये किती 5000 धावा पूर्ण करणारा पहिला यष्टिरक्षक. आता यष्टिरक्षक आता इंग्लिशमध्ये नाव माहीत असेल. यष्टिरक्षक म्हणजे काय म्हणते त्याला, यष्टिरक्षक. आता मला तर माहीत नाही यष्टिरक्षक कशाला म्हणते, मराठी शब्द आपल्याला बी एवढे माहीत नाही. आपल्याला फक्त उत्तराशी घेणं देणं आहे. C नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. मग लक्षात ठेवा यष्टिरक्षक म्हणजे काय रे, किपरिंग म्हणजे क्लोज किपरिंग करणारा यष्टिरक्षक म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. देखिए अगला प्रश्न आहे आपके सामने. जो देशातील पहिला जहाजावरील महिला डेक ऑफिसर ठरले आहे, म्हणजे देशातील पहिल्या जहाजावरील महिला डेक ऑफिसर कोण ठरलेले आहे रे? तर त्या ठरलेल्या आहे सिमरन ब्रह्मदेव थोरात. कौन रे, सिमरन ब्रह्मदेव थोरात ठरलेला है। देखिए यहाँ पर हमने लगभग आप देख सकते हैं यहाँ पर हमने कितनी 50 क्वेश्चन यहाँ पर आपकी क्लियर किए है। आशा करता हूँ कि ये वीडियो आपको अच्छा लगा होगा। इसी के वास्ते सबको चैनल को सब्सक्राइब करना है, वीडियो को लाइक करना है। ऐसी वीडियो आपके लिए मैं बनाता रहूँगा, ताकि कैसा है ना, आपका अभ्यास आपका स्टडी अच्छा होना चाहिए। ये व्हिडिओ डेली आते रहेंगे। बघा ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगायचं आहे मला, की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अगोदरचे ही जो व्हिडिओ आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हा आहे आपला 4था व्हिडिओ बरोबर। ह्या ज्या व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओचे लिंक टाकलेले आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या कोणत्या रे, जानेवारी महिन्याच्या, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या आणि त्यानंतर मार्च महिन्याच्या, अशा प्रत्येक व्हिडिओची लिंक टाकलेली आहे। आणि जास्त नाही रे, 50 प्रश्न आहे फास्टमध्ये। तुम्ही 20-25 मिनटात काय करायचं माहिती आहे का, 1.5 मल्टिपलवर तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे स्पीडनं पाहायचं आहे। मी स्लोली शिकवलेलं आहे, स्पीडनं सन पाहून घ्यायचं आहे, एकदा रिवाईज करायचं आहे। आणि याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही जा, ती डाउनलोड करून घ्या।
भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. हां, त्या अगोदर सांगतो, तुम्ही शेवटपर्यंत 50 प्रश्न बघितले, पण अजून पण काही मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मेहनत करतो आहे मी तुमच्यासाठीच हे प्रश्न बनवतो आहे. काय खूप मेहनत लागते रे विद्यार्थी मित्रांनो. जुने प्रश्न शोधावं लागते, याच्यात ॲड करावं लागते, जे की ते उतरलेच पाहिजे परीक्षेमध्ये. कसं आहे, याच्यामध्ये टायपिंग आली, एडिटिंग आली, ही पूर्ण PDF बनावं लागते फॉर्मॅटमध्ये. एक ना एक प्रश्न तुम्ही बघू शकता. त्यानंतर 4 ऑप्शन बनवा, ABCD टाईप करा. खूप मेहनत लागते रे. फक्त माझ्या मेहनतीच तो काय करायचं, तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तेवढीच माझ्याकडून तुमच्यासाठी कळकळीची विनंती आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.